शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचं नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं उद्या राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे। या पुस्तकांमध्ये संजय राऊत यांनी असे अनेक गौप्यस्फोट केलेत आणि यात त्यांनी शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्याबाबत अनेक दावे केलेत। ईडीच्या अटकेच्या भीतीने रवींद्र वायकर आणि त्यांचे कुटुंब मातोश्रीवर येऊन रडल्याचा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलाय। जेलमध्ये जायचं बळ नाही, मी मरून जाईल किंवा मला आत्महत्या करावी लागेल अशी विनवणी वायकरांनी उद्धव ठाकरेंकडे केली असा दावाही संजय राऊतांनी केलाय। शिवसेनेने दबाव टाकल्यानं आणि भीतीनं वायकरांनी पक्ष सोडला असा दावा राऊतांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकामध्ये केलाय। राऊतांनी नेमका काय दावा केलेला आहे पाहूयात। ईडीच्या अटकेच्या भीतीने रवींद्र वायकर आणि त्यांचं कुटुंब मातोश्रीवर येऊन रडलं। तुरुंगात जाण्याइतपत माझ्याकडे बळ नाही, मी मरून जाईल किंवा मला आत्महत्या करावी लागेल अशी विनवणी त्यांनी केली। वायकर यांच्या विनवणीनंतर उद्धव ठाकरे देखील हतबल झाले। वायकर शिंदे गटात गेले त्या क्षणीच त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले गेले आणि याचा अर्थ वायकरांवरील गुन्हे खोटे होते, त्यांनी पक्ष सोडावा म्हणून त्यांच्यावरील हा दबाव होता। वायकर शिवसेनेच्या निष्ठावान समजल्या जाणाऱ्या आमदारांपैकी एक रवींद्र वायकर यांच्या अनेक कौटुंबिक सोहळ्यात ठाकरे कुटुंबाचा सहभाग असे। जोगेश्वरीत ते सुप्रीमो नावाचा क्लब चालवत, तो क्लब महापालिकेच्या जागेवर होता। तेथे अनेक लग्न सोहळे पार पडत। माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अचानक वायकर यांना टार्गेट करायला सुरुवात केली। रायगड जिल्ह्यातील जमिनींच्या तुकड्यांवर 9 बंगले बांधले असल्याचं फेक नरेटिव्ह पसरवलं। हे बंगले ठाकरे कुटुंबाचे आहेत असं देखील भासवण्यात आलं। खोटे गुन्हे नोंदवले, त्याचबरोबर सुप्रीमोच्या जमिनीबाबत नोंदी बदलल्याची बोंब ठोकून पोलिसांवर गुन्हा नोंदवण्यासाठी दबाव आणला। पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेत वायकरांचा तपास सुरू केला आणि याच गुन्ह्याचा आधार घेत त्यात ईडीला घुसवलं। रवींद्र वायकर यांना ईडी अटक करणार असा धुरळा किरीट सोमय्या यांनी उडवताच वायकर आणि त्यांच्या कुटुंबाची गाळण उडाली।